टोचले तर सहालेले येले लई कदर आली आणि माणसं रोज मरते तर ये कुठं उभं राहायला तयार नाही आहे, कोणी पेटायला तयार नाही आहे. तुम्ही बैलाची काळजी करा, तुमच्यापेक्षा आम्ही जास्त काळजी करतो. तुला माहित नाही साले आम्ही काय खाऊ घालतोय म्हणून. जेवढ्या हे याच्या बापाले बायकोले खाऊ घालत ना त्याच्यापेक्षा जास्त आमचा बैलाचा मालक त्या बैलाले खाऊ घालतोय. हे कुठं माहित आहे यांना? अरे त्या राज ठाकरे किंवा मोठ्या मोठ्या नेत्यांकडे आपण कुत्रे पाहतो का नाही, त्याची सोय तेवढी होत नसन तेवढा आमचा मालक सोय करतोय. आणि याच्या बापानं जे खाल्लं नसन ना ते आम्ही खाऊ घालतोय. एवढ्या ताकदीनं तो बैल तयार करायचा, त्याला शर्यतीत आम्ही उभं करायचं आणि सांगायचं तुम्हाला शर्यत घेता येत नाही. हा जो धंदा सुरू केला आहे ना हा बंद केला, फार चांगलं झालं. आणि मला वाटते पटासाठी आता आमदार निधी खर्च करता आली पाहिजे. जसं कबड्डी स्पर्धेसाठी आम्ही आमदार निधी खर्च करता येतं, त्यासाठी सुद्धा जर सरकारने नाही ऐकलं ना तर देवाभाऊलेच पायटांगीवर बसवतो, असा पळवतो साल्याले. बैल थांबवायचं कामच नाही, जेथपर्यंत हागून लागत नाही तेपर्यंत. आता हे बैल पकडणारी अवलाद कोण आहे ते पाहा लागन. त्याचे फोटो गिटो काढून घ्या साल्याला. जर असे कोणी असन का ते पटातले बैल जर ओळखत नसन का हे कसायाचे होय का पटात धावणारे आहे, तर असे येळपट महाराष्ट्रात जिवंत आहे कसे पाहा लागन ना, नाही का? तुम्ही सांगा पटातले बैल ओळखायला येतं का नाही येत? एवढे भयाळे बेलणे इथं कसे पैदा झाले? जे हे बैल आपले इथे अडवत असेल तर याला पण आपल्याला शोधावं लागेल. एखादा मला फक्त फोन करा, जिथं असेल ना तिथून येऊन सालेले ठोकल्याशिवाय नाही राहणार मी. जिथं असन तिथं ठोकल्याशिवाय नाही राहणार. अरे आपल्याला पहिले 350 गुन्हे दाखल आहे, आपल्या काय बापाचं चाललंय इथं? हम तो जिंदा दिल वाले आदमी है का रुक. हा हा बरोबर आहे. तू आता जास्त बोलू नको, थोडं शांत बस. त्याला धरू नको, पाडतं काय मंडप. तर यासाठी 2 मागण्या आपण करू लागन तर सगळ्या कमिटीला आपण बसू. महाराष्ट्रात जेवढ्या कमिट्या आहे, एक तर पटाला शासकीय निधी भेटला पाहिजे. मी तर हे म्हणतो का जिल्ह्यावरही शासकीय पट घेतला गेला पाहिजे. अरे आम्ही नागर घालून आमचा एक बैल आम्ही पाहतोय. शेतकरी तुम्ही जर पाहिलं आता थोडे ट्रॅक्टर गिक्टर आल्यामुळे थोडे बैलाचे कामं कमी झाले, नाहीतर बैलाशिवाय काय भागायचं आपलं? मला एक एकर वावर सुद्धा आपण बैलाशिवाय शेती करू शकत नव्हतं, अशी अवस्था होती. यंत्राचं युग आलं, बदलत गेलं, सगळं बदललं. आणि आता हा शेतकरी दुसरा काय गांजा काय गंजी पत्ता खेळायचा का? हा शौक नाही करायचा. एक तो पैलवानी, कबड्डी आणि पट. तू काय म्हणतोय काय आता नाच गाणं सुरू करायचं सहाले? गौतमी पाटील आणायची लोकले मनोरंजन करायला? हे दुसरं काय आणायचंय? गौतमी पाटीलही नाचू नका, हे पटही घेऊ नका, हा काय धंदा लावलाय? आणि म्हणून हे सगळं बदलवणं गरजेचं आहे. मला वाटतं एक आपण कमिटी एक मागणी करू सरकारसमोर. सरकार कोणाचं असू दे, काँग्रेसचं असू दे का भाजपचं असू दे, आपलं काही लेनदेन नाही. तुम्ही कोणत्याही पक्ष, आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला काही करायचं नाही आहे. कुठल्याही पक्षाच्या जा मरा आले त्याच्यात. पण सवाल एक आहे, आता मोदी साहेबानं अमेरिकेचं ड्रिल केली ना. ड्रिल समजते तुम्हाला? ड्रिल म्हणजे छिद्र नाही पाडलं. तुमच्या लक्षात नाही आलं वाटते? ड्रिल केली आले. आता 0 आयात कर, अख्खी सोयाबीन. आता कापसाचे भाव पडले का नाही पडले? 1000 ना नाही पडणारा सांगा बरं. भाजपवाला आहे का रे कोणी इथं? भाजपवाला असं तर काले सांगन साले तोंड माराची त्याला उजागरी तरी काय आहे? या मायची खटखट. अरे भोसुडीचे बोंबलतच नाही.
तुम्ही बापाचे आहे पक्के का नेत्याचे पक्के आहे बे? तुम्हाला सहाले तुमच्या मायनं पैदा केलंय, बापानं पैदा केलं, तुम्ही सहायचो मोदी मोदी करून इथं खाल्ला ना सब्बल. त्याचं काय आता सोयाबीन 0% ना आयात होईल. सोयाबीन कुठे जास्त पिकते रे? अबे आपल्या इकडे जास्त पिकतं ना येड्या. महाराष्ट्रात तिकडे कोकण. हा कुठून आला बी जाऊ मारली वाटते ना. कोणती मारली? टायगर का संत्रा ऑरेंज? सोयाबीन आपल्याकडे जास्त पिकते का नाही पिकत? शेतकरी कोण कोण हात वरते करा बरं. सगळेच आहे. चालेल. संख्या कोणाची जास्त आहे रे? मतदान कोणाचं जास्त आहे रे? कष्ट कोणाचे जास्त आहे? आणि मरते कोण जास्त? आणि बयाड कोण जास्त? घे ना. एवढे भयाड तर जगाच्या पाठीवर कोणी नसतं. मरणारे जास्त, मत मारणारे जास्त. हे नाही भाजपवाले आहेच इथं बसायला. इथं सरपंच आहे भाजपचे आहे. जमलं. आता कापूस आयात केला 25 लाख टन गाठी. किती? 25 लाख टन गाठी अमेरिकेतून. अमेरिका किती दूर आहे माहिती आहे का तुम्हाला? इथंच आहे मोजरीजवळ. अमेरिका इथून 2 ते 3 हजार किलोमीटर वरची अमेरिका. तिथून कापूस आणला. आणि मेला कोण रे? बोलले का रे भाजपवाले? कोणीच बोलायला तयार नाही. घे ना आता घुगऱ्या कर ना. तुरीचे भाव गेले, सोयाबीनचे भाव गेले. आता जिल्हा परिषद आली म्हणजे तेलच मत मारता. बरं केलं भाऊ तुम्ही. आमचं घ्या शेकून. बरोबर आहे ना? शेंदूर लावून घ्या ना तुम्ही. सवाल सरकारचा नाही आहे, तुमचा सवाल आहे. तर तुम्हाला संताप का येत नाही? राग का येत नाही? कारण आजकाल मी म्हणतो, मी कुठल्याही पक्षाचा असू दे, काँग्रेसवाल्यांना काही फार चांगलं केलं तो काही विषय नाही आहे. त्याने असंच केलं. त्यांनी जर स्वामीनाथन स्वीकारलं असतं तर कदाचित आपले चांगले दिवस आले असते. नाही केलं. 50 वर्ष सत्ता त्यांच्याकडे होती. माझं काय म्हणणं आहे का तुम्ही कोणत्याही पार्टीचे आणि कोणत्याही जाती धर्माचे राहा, पण जेव्हा शेतकरी मरत असन तर सगळे झेंडे बाजूला फेकून मैं किसान हूं करके लड़ना पड़ेगा. जब तक मैं किसान हूं लड़ेगे नहीं तब तक बदलने वाला नहीं. आपण घेतले नाही काय कर्जमाफी? आले आता सगळे बँकेत अहवाल मागणं सुरू झाले. आपल्या बँकेचे अहवाल पाठवले. पण ते 25-26चे ताई सरपंच ताई हो भाऊ सांगा देवा भाऊले तुमच्या का रनिंग कर्जदार घ्या म्हणा. त्याच्यात कर्ज जास्त कोणाचं आहे रे? नवीन वर्षाचंच कर्ज आहे का नाही? थकीत आहे का जास्त? नवीन कर्जदार जास्त आहे. या मागच्या वर्षी चालू वर्षातलं कर्ज जास्त आहे. आणि हे जर कर्ज माफ केलं नाही 31 जूनच्या आत तर 1 जुलैमध्ये महाराष्ट्रात कोणता जरी भाऊ आळवा आला तर रेल्वेचं एकही चाक धावू देणार नाही. कुछ भी हो जाए. ज्या ताकदीनं पट हाकलतं ना बच्चू कडू, त्या ताकदीनं चाका हलवून चालेल थांबवून आम्ही. त्या ताकदीनं थांबू. आणि तुम्ही आमच्या सोबत पाहिजे. तुम्ही सगळे सोबत राहन काय कायचे येता बे बया जाओ करता तिकडे साल बायकोपाशी जाऊन बसता सा हो बोलता मला मोठ हे मी येतो. एक राहत नाही तिथे. हा जाती धर्माच्या ह्याच्यात तर सगळेच येते. भगवा गेला आणि हिरवा गेला. हिंदू खतरे में, मुसलमान खतरे में है. आता हिंदू खतऱ्यात आहे का मुसलमान खतऱ्यात आहे का शेतकरी खतऱ्यात आहे? आणि तुमच्या ह्याच्यात टाकते का टेरामासीन? काय टाकतं रे? हो आप्पा इकडे या. असे वा पहिलेच तर केस गेले. व्यापारी आहे का? बरं काही ना तुम्ही शांत व्हा. तर ह्या पटालाही शुभेच्छा देतो. ज्यांना पहिला नंबर भेटला त्यांना पण शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षी नक्की आम्ही अगोदर येऊ आणि जमलंच तर जोडी आखलू. पायकी बरोबर पाहिजे ना.
जोडी हाकलणं काय आंडू पांडूचं काम थोडं आहे. हे का क्रिकेट होय का मारला छक्का. अबे सहाच्या इकडे तर पुरा वांदा होऊन जातं जेथपर्यंत काठावर जोडी जात नाही. नाही का? कोण आहे जोडी हाकलणारे? कोण कोण आहे? हात वरती करा बरं. हे आहे का? तुम्ही पण आहे? तुम्ही कुठून हाकल? हा असं का? काय नाव आहे? नाही निखिल कडूच निघाला. घे ना वांदा. हा वाघमारे कुठल्या गावचे आहे? असं का? अबे समाज कोणता आहे? राहू दे ना. अधिक रहमानकडे आलाच काय अंदर? त्या महावीर मी शेतकऱ्याचा विषय करून आणि तू आला समाजावर. ठीक आहे. जय भीम जय भीम. चला मला वाटतं आता संपवा. बऱ्यापैकी तुमचं मन हलकं झालं असन. बरोबर आहे. ताई येऊन गेल्या ना तेव्हा तुम्ही नव्हते वाटते स्टेजवर? होते ना? बरं झालंय. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. भाऊ एक विनंती